मित्रांनो, याच्यासारख्या फेक इन्फ्लुएन्सर्समुळे जे आपण नॅचरली मसल बिल्डिंग किंवा बॉडी बिल्डिंग करतो ना, त्यांना ते श्रेय कधीच मिळत नाही जे आपण डिझर्व करतो. कारण याच्यासारखा एक इन्फ्लुएन्सर असतो जो सोशल मीडियावर येऊन सांगतो की मी नॅचरल आहे आणि तो असे कॉम्पिटिशन सुद्धा खेळतो ज्यामध्ये त्याची ड्रग टेस्टिंग होते आणि तो पास होतो. मग खूप साऱ्या लोकांना वाटतं की हे नॅचरली नक्कीच पॉसिबल आहे, पण तो WNBF सारखी वर्ल्ड क्लास नॅचरल फेडरेशन खेळायला जातो, तिथे त्याची ड्रग टेस्ट फेल होते आणि तेव्हा खूप साऱ्या लोकांचं मन दुखावलं जातं. त्यातला मी सुद्धा एक आहे. मी सुद्धा या ॲथलीटला फॉलो करत होतो आणि मला जेव्हा कळलं की हा नॅचरल नाहीये, तो असे काही बॅन सबस्टन्स यूज करतोय जे की बॉडीला एनहान्स होण्यासाठी मदत करतात. मुळात नॅचरल बॉडी बिल्डिंग ही प्रोसेसच खूप जास्त स्लो आहे. सोशल मीडियाला कोणत्याही ॲथलीटला बघून किंवा त्याचं ऐकून आपल्याला कधीच कळणार नाहीये की तो रिअलमध्ये नॅचरल आहे की नाही आहे. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जर तुम्ही तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला फॉलो कराल तर एक दिवस तुम्ही तुमचा बेस्ट नॅचरल पोटेन्शियल बघाल आणि स्वतःमध्ये तुम्ही खूप जास्त खुश आणि समाधानी असाल की मी एक असं शरीर बनवलं नॅचरली ज्यामध्ये मी कधीच बॅन सबस्टन्स यूज केला नाही. सो गाईज, चूज युअर आयडॉल वाईजली. थँक्यू सो मच.